आपण बनवणार आहोत कढी आणि भजी. चला मग रेसिपीला सुरुवात करू. अर्धा लिटर ताकाची पिशवी घेतलेली आहे. फोडणीला देण्यासाठी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण या पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे आणि आलं देखील थोडंसं घेतलेलं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकण्यासाठी देखील घेतलेली आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ताक पूर्ण टाकून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये ताक टाकून घेतल्यानंतर आपण घेतलेलं बेसन पीठ हे देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर हे ताकामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बेसनाच्या जर गेठुळ्या झाल्या असतील तर अशा प्रकारे पूर्ण गेठुळ्या ताकामध्ये फोडून घ्यायचं आहे आणि या प्रकारे बेसन पीठ हे ताकामध्ये अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर मगच आपण कढीला फोडणी देऊ. असं केल्यामुळे आपली कढी फुटत नाही. फोडणी देण्यासाठी यामध्ये मी 1.5 वरगळे तेल टाकून घ्यायचं आहे व यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि ती टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर लसूण टाकायचं आहे. आपल्याला लसूण थोडासा काळसर जरी झाला ना तरी चालणार आहे, यामुळे अतिशय टेस्टी लागते. लसूण टाकल्यानंतर यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून घ्यायची. ते हिरवी मिरची, कढीपत्ता सगळं टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ व हळद देखील टाकायची आहे. हळद ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, कारण कोणाकोणाला व्हाईट कढी पण आवडते, कोणाला पिवळ्या कलरची आवडते, त्यानुसार तुम्ही टाकू शकता. हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला तयार केलेल्या कढीचं मिश्रण टाकायचं आहे. हे टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढे हवे तेवढे पाणी तुम्ही टाकू शकता. जास्त पण पाणी नाही टाकायचं आहे. यामध्ये तुम्हाला हवे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी कढी पाहिजे असेल त्याप्रमाणे. यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, कोणाला नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल. आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची व 10-15 मिनटं कढी चांगल्या प्रकारे उकळून द्यायची. प्रकारे आपली इथे गरम गरम कढी तयार झालेली आहे. ही कढी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत खाऊ शकता आणि कढीमध्ये टाकून खाण्यासाठी इथे आपण गरम गरम भजे पण केलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही कढी खाऊ शकता. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.